इर्मया संदेशाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने सांगितले, तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस. तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कमरेस गुंडाळला. मग परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, तू विकत घेतलेला तुझ्या कमरेस असलेला कमरबंद घे. उठ, फरात नदीकडे जा आणि तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव. मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेवला. बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, उठ, फरात नदीकडे जा आणि जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये. तेव्हा मी फरात नदीकडे गेलो आणि कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तो कमरबंद खराब कुचकामाचा झाला होता. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. परमेश्वर असे म्हणतो, असाच मी यहुदाचा दिमाग, यरुशलेमाचा मोठा दिमाग नष्ट करीन. ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत. ते आपल्या अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवाची सेवा करण्यास आणि त्यांस भाजण्यास त्यांच्या मागे जातात. म्हणून त्यांची गती या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल. इस्रायलाचे सर्व घराणे आणि यहुदाचे सर्व घराणे यांनी माझी प्रजा व्हावे आणि माझे नाम, स्तुती आणि भूषण यांस कारण व्हावे म्हणून कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने लोकसमुदायांपुढे एक दाखला मांडला, तो असा की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांमध्ये मोठा होऊन त्याचे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपवून ठेवले. त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्या बरोबर काही बोलला नाही. ह्यासाठी की संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन. जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.